तुमचा हट्टीपणा विकासाच्या कामाच्या आड येतोय प्रतापराव. माझा हट्टीपणा नाही आबासाहेब, तुमचा आडमुठेपणा आणि तुमच्या चपलामध्ये येत आहे. अजिबात नाही. या पोरीनं माझ्या चपला काढाव्यात. आबासाहेब, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, त्यांना हे काम सांगू नका. का? तुमची कोण लागते ती? आबासाहेब, उगाच का रक्त खवळून घेताय तुम्ही? कशाला पंचायत समितीत वाघ शिरल्यासारखा आरडाओरडा करताय? या ती बोर्डवर सही आणि आम्हाला रिकामं करा. बरीच काम आहेत, आम्हाला जायचंय. चपला बाहेर काढून आल्याशिवाय तुम्हाला सही करायला ना अर्ज मिळेल ना पेन. मग आम्हाला बी हौस नाही सह्या करत फिरायची. प्रतापराव, आणखीन एक विकास काम तुमच्यामुळे अडलंय, ध्यानात घ्या. आम्ही नाही सही करणार, शिकतो आम्ही. थांबा आबासाहेब. अहो, ही योजना आपल्या गावात आलीच पाहिजे. लई फायद्याची योजना आहे बघा. तुम्ही आमच्या पायातल्या चपला काढून बाहेर ठेवाव्यात एवढंच आमचं म्हणणं आहे. पण तुमचे प्रतापराव, त्यांनाही मान्यच नाही. शिकतो आम्ही. आबासाहेब, अहो, एवढ्या छोट्याशा गोष्टी पायी असं का वागताय तुम्ही? ठीक आहे, मी आज ठेवते तुमच्या चपला बाहेर. रमा, थांबा. तुम्ही त्यांच्या चपलांना हात लावायचा नाही. छोटे, मला जाऊ द्या ना. समजांचा फायदा असेल तर मी ते आम्ही बघून घेऊ, पण तुम्ही त्यांच्या चपलांना हात नाही लावायचा. तुम्ही एक काम करा, तुम्ही आजीना बाहेर रिक्षापर्यंत सोडून या. आजी, तुम्ही जा. तुम्ही काळजी करू नका. ही योजना आपल्या गावात येणार म्हणजे येणार, आणि त्याचा तुम्हाला फायदा सुद्धा होणार. हा शब्द आहे माझा. जा रमा. आजी चला. चपल. आबा, हे बरं नाही. बाई म्हणजे लक्ष्मीचं रूप, तिचा अपमान करताय तुम्ही. ठीक आहे, या पोरीचा मान तुम्हाला आमच्यापेक्षा मोठा वाटतो ना? आमची बी एक अट आहे. या पोरीने आमच्या चपला घेऊन बाहेर ठेवल्या तरच आम्ही सही करणार, नाही तर नाही. आता ठरवा, गावामध्ये योजना आणायची का चपला बाहेर नेऊन ठेवायच्या? निर्णय तुमचा आहे. पण नेक कामात देरी झाली प्रतापराव. युवा नेते, जरा समजवा यांना. चपला बाहेर नेऊन ठेवल्या तर काय भूकंप येणार आहे काय? का तुमच्या बहिणीचा हात शिजणार आहे? रमा, ते तिथे काय बी असू द्या, ती योजना गावात आणायला सांग प्रताप दादाला. तुम्हीला आबास आहे, आला असेल नेहमीप्रमाणे मोडता करायला. त्याला दुसरं येतंय काय? तुम्ही काहीतरी करा. पण पोरी शिकल्या पाहिजेत ग. आता पोरींचे लय हाल आहेत. पावसानं झोडपलं, पाणी नाही, पीक नाही, हातात पैसा बी नाही. मुलगी शिकली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. आमचं समजा वाहून गेलं. आमच्या वाट्याला जे आलं ते त्यांच्या वाट्याला या ना ग. अहो, तुम्ही कशाला काळजी करताय? छोटे मालक आहेत ना ग, ते समजा बरोबर करतील. आणि ही योजना आपल्या गावात येणार आणि त्याचा समजांना फायदा होणार, एवढं नक्की. बस तसं झालं ना तर माझं समज पुण्य त्याच्या पदरात टाकीन मी. लय आशीर्वाद मिळतील या म्हातारीचं त्याला. तसं चांगलं आहे ग तो. मोठ्या माणसांशी कसं वागायचं, कसा आदर ठेवायचा, त्याला समज ठावं आहे. लय भलं होईल बघ त्याचं. तुमच्या अशा वागण्याने दोन गोष्टी होतात आबासाहेब. एक म्हणजे मुलींचा अपमान आणि दुसरं म्हणजे गावकऱ्यांचं नुकसान. तुम्ही हे असं नेहमी अडून राहता आणि तुमच्यावर वार केला की त्याचा तुम्हाला राग येतो. पण तुम्हाला हे माहिती नाही, आपल्या पाचवड गावामध्ये सगळ्यांशी समजूतदारपणे वागण्याची पद्धत आहे. मोठ्याचा मान राखणं, त्याचा शब्द पाळणं ही पण आपली संस्कृतीच आहे. मान्य आहे, पण मोठ्यांचा मान राखणे आणि मोठ्यांचे चुकीचे लाड पुरवणे यात फरक आहे.
त्या पोरीसाठी तुटेपर्यंत विषय नका ताणू प्रतापराव. अहो, या आधीच्या योजनांना आम्ही विरोध केला त्यावेळी आमच्या मागण्या त्या सामान्यच होत्या आणि याही वेळेला अशी साधी मागणी आहे आमची. बस रमाने तुमच्या पायातल्या चपला काढाव्या ही सामान्य मागणी आहे. ही जर सामान्य मागणी असेल ना तर तुम्हाला पुन्हा एकदा सुसंस्कृत होण्याची गरज आहे. अहो, संस्कृतीचे रक्षक प्रतापराव, कुणाला काय गरज आहे काय गरज नाही हे आम्हाला चांगलंच माहित आहे. आणि आम्हाला हे बी माहित आहे की कोण कुणाचं रात्री किती रक्षण करतंय, कुठं फिरतंय. आणि मला सांगा, त्या पोरीने चपला उचलून ठेवल्या तर काय फरक पडणार आहे? हो, तुम्ही या अर्जावर सही करणार आहात की नाही तेवढं सांगा. अहो, आम्ही सही करणार नाही असं बोललोच नाही. उलट तुम्हीच उलट्या डोक्यानं चालून सगळ्या गावाचं नुकसान करताय. ते बी कुणासाठी? तर एका नोकर माणसासाठी. आणि ते एकटीसाठी सगळ्या गावानं नुकसान सहन करावं या लायकीची आहे का ती पोरगी? आबासाहेब, तुम्ही आत्ता जे म्हणालात ते लक्षात आहे ना तुमच्या? मग हे वाक्य लक्षात ठेवा, कारण हे वाक्य आयुष्यात तुम्हाला पुन्हा कधीच बोलायचं नाही. दादा, मी काय म्हणतो, जरा बोलायचं बाहेर येतं का? करा करा, विचार करा, विचार करा. काय झालंय? ते आबासाहेब अडूनच बसलेत. छोटे मालक, हे बघा, माझं काय म्हणणं आहे, आपण नको उगाच हा विषय वाढवायला. म्हणजे हा समजा गावाचा प्रश्न आहे. बघा, माझ्यामुळे उगाच कोणाचं बी नुकसान नको व्हायला. तुम्ही का सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेताय? आणि प्रश्न विषय वाढवायचा नाहीये, प्रश्न त्यांच्या घाणेरड्या वृत्तीच आहे. आणि जी लोक महिलांचा सन्मान करत नाहीत त्यांच्या विरोधात मी असाच उभा राहणार आहे. अहो, पण सई बी तर महत्वाचीच आहे ना. सध्या तरी त्यांनी तुमची माफी मागणं हे मला जास्त महत्वाचं वाटतंय. त्यांनी तुमचा अपमान केलाय, त्यामुळे त्यांना तुमची माफी मागावीच लागणार. आणि मग सईचं कसं करायचं? हे बघा, आशानं तर ते सईच करणार नाही आणि मग बाईसाहेब चिडतील. तुम्हाला लक्षात आहे ना बाईसाहेब काय म्हटल्यात ते? ही योजना आपल्या समध्या गावासाठी. बघा रमा, इथे काय झालं हे आईला मी समजून सांगितलं ना तर आई सुद्धा आपल्या बाजूने उभी राहील. आणि इथे एका महिलेचा अपमान करून कुठली योजना मंजूर व्हावी हे आईला सुद्धा नाही आवडणार. बरं, मग योजनेचं कसं करायचं? ही योजना गावात आणण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया. आणि मग सही? हे रमा, अगं कशाला टेन्शन घेते? ही योजना आपल्या गावात येणार म्हणजे येणार. आणि ते आबासाहेब स्वतः पेन पेपर घेऊन सही करणार. कसं? आई, काय गो, काय झालं? तू एवढ्या टेन्शन मध्ये काय? अगं, पंचायतीमध्ये एक योजना राबवायची आणि त्याच्या अर्जावरती आबासाहेबांची सही लागणार आहे. आता ते कसे आहेत ते तुला माहितीच आहे ना. हो, डोक्याला ताप आहेत ते. हो ना ग, म्हणूनच टेन्शन आलंय. आपण काही करायचं म्हटलं ना तर काही ना काही त्रास देऊन ते त्याच्यामध्ये खोडा घालतातच आणि काही झालं तरी त्या योजनेवरती पाणी फिरवतील. हो आई, पण आपण इथे बसून टेन्शन घेण्यात काहीच पॉइंट नाहीये. तरी डोक्यामध्ये विचार येतातच ना ग तेजू. अगं, आबासाहेब त्रास देतील यापेक्षा सुद्धा गावकऱ्यांना इतक्या चांगल्या योजनेचा फायदा घेता येणार नाही ना, ह्याचं वाईट वाटतं. खरंय, गावकऱ्यांची परिस्थिती फार वाईट आहे. अगं, ही योजना आली ना तर त्यांना बळ मिळेल, हुरूप मिळेल. गावकऱ्यांचं चांगलं व्हावं एवढीच इच्छा आहे माझी. आता देवाने आबासाहेबांना त्या अर्जावरती सही करण्याची बुद्धी देवो एवढीच इच्छा. आई, तू आधी रिलॅक्स हो बरं. आणि दादा आहे ना तिथे. मग आपला जेम्स बॉन्ड तिकडे म्हणल्यावर आपल्याला टेन्शन घ्यायची काही गरजच नाहीये. आणि तू त्याच्यावर एखादी जबाबदारी टाकली म्हणल्यावर तो पार पाडणारच. आणि हे तुलाही माहितीये. आणि तुला पटत नसेल ना तर घे कागद पेन घे आधी. का? मी तुला लिहून देते. अर्ध्या तासात दादा त्यांची सही आणतो की नाही बघ. तुझ्या तोंडात साखर पडो. आबासाहेब, वाटलं तुमच्या चपला मी बाहेर ठेवतो, पण तुम्ही असं करू नका. सही करून टाका. तुमच्या या हट्टापायी तुम्ही अख्ख्या गावाचं नुकसान करताय. ऐ, मला नको शिकू.
आणि मी नाही अडून बसलो, तुमचा प्रतापरावच अडून बसलाय. आलात? या या या. मग काय ठरवलं तुम्ही? काय विचार केलात? काय बोलत नाही, गप्प बसलात. चप्पल घालून सही केली तर चालेल ना? काय आबासाहेब, तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात, तुम्हाला हे शोभतं का? म्हणजे हेच की आता तुम्ही या अर्जावर सही करणार आहात आणि तेही अनवाणी पायात. जा, तुम्ही तुमची चप्पल बाहेर काढून या. काय प्रतापराव, आम्हाला वाटलं तुम्ही बाहेर जाऊन काही विचार करून आला असाल, पण तुम्ही तर इथं आमची चेष्टा करताय. नाही आबासाहेब, मी चेष्टा नाही करत, मी सिरियसली बोलतो. मग माझं बी थोडं सिरियसली घ्या. माझ्या पायातली चप्पल बाहेर काढून नेऊन ठेवेल तर ही फक्त रमाच. म्हणजे तुम्ही ऐकणार नाही माझं? आता वयाचा हिशोब फक्त ऐकलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे दामू, या ती बोर्डवर सही आणि मोकळा करा, आम्हाला जायचंय. जोपर्यंत तुम्ही तुमच्या चपला बाहेर काढत नाही तोपर्यंत तुम्हाला सही करायला ना अर्ज मिळणार ना पे. असं आम्हाला बी सह्या करत फिरायची हौस नाही. हे बघा, ही योजना आपल्या गावात यायलाच हवी. लई फायदा आहे त्यामध्ये. त्या चपला काढून बाहेर ठेवा एवढंच आमचं म्हणणं. प्रतापराव, हे काय करमणुकीचे खेळ लावलेत का तुम्ही? काय काय नीट बघा, ही करवणूक तुम्हीच केली आहात ना? हा व्हिडिओ तुमचाच आहे, तुम्हीच आत्ता असभ्य वर्तन केलं, तेच रेकॉर्ड केले. आणि आबासाहेब, हा व्हिडिओ व्हायरल व्हायला ना वेळ नाही लागला. आणि हल्ली मीडियावाले जरा जास्तच उचलून धरतात हे असे व्हिडिओ. आता हा व्हिडिओ व्हायरल व्हावा की नाही हे तुमच्या हातात. बघा, धमकी देत आहे. समजावून सांगतो, करताय ना सही? हे सगळं खूप महागात पडेल तुम्हाला प्रतापराव. मला त्याची परवाच नाही. आबासाहेब, हा मोबाईल आणि हा पेन, आता तुम्ही ठरवा काय करायचं. चप्पल, त्या पेन. अजून एक, आता काय? तुम्हाला रमाची माफी मागावी लागेल. मी तुमच्याशी मगाशी वागलो त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. यापुढे कुठल्याही महिलेशी मी असं वागणार नाही. पण हे ज्यानी केलंय त्याला मात्र जाऊ दे, आता सही करा. थांबा थांबा थांबा, एवढं काही झालेलं नाही. आता हे सगळे पेपर आम्ही सबमिट करून देतो. चला रम, आपल्याला जायला हवं. भाई, तुम्ही व्हा पुढं, मी या बाकीची कागदपत्र घेऊन येते. बर,
चला येतो. दादा या. प्रतापराव, बोल, काय हुकूम आहे आबासाहेबांचा? नाही नाही, त्या विषयावर मला काहीच बोलायचं नाही. मला जरा वेगळंच बोलायचं होतं. काय? प्रतापराव, मला खरंच माफ करा. अरे पण कशाबद्दल? नाही, मी तुम्हाला तसं बोलायला नको होतं. माझं खरंच चुकलंय, मला माफ करा. हे बघ, तू भाऊ म्हणून बरोबर होतास, त्याविषयी माझं काहीच म्हणणं नाही. पण आता माझी खात्री पटली. माझ्या बहिणीची तुम्ही माझ्यापेक्षा जास्त चांगली काळजी घेऊ शकता. मला माझ्या बहिणीचा अभिमान वाटतो. तिची निवड खरंच खूप चांगली. मलाच लाज वाटायला लागली. त्यांनी माझ्या बहिणीला चप्पल दाखवली आणि काहीच नाही करू शकलो. माझ्या बहिणीसाठी तुम्ही त्या आबासाहेबांची पंगा घेतला. युवा नेते, रमाच्या ठिकाणी दुसरी कुठलीही मुलगी असती ना, तरी मी हेच केलं असतं. तुम्ही खरंच लय भारी आहात. तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आहात. मला माफ करा. माझ्याकडनं खरंच खूप लय मोठी चूक झाली. अजिबात नाही, कारण मित्राने माफी नसते मागायची, गाळभेट करायची असते. रमे, रमे, मला तू पण माफ कर ग रमे. काय काय बोललो मी तुला ग? खरंच माफ कर. पिंट्या दादा, अरे काय बोलतोस तू? मला मागू दे माफी. त्या आबासाहेब माझ्या डोळ्यासमोर माझ्या बहिणीला काय काय बोलले आणि मी काहीच करू शकलो नाही. रमे, मी त्यांच्या पक्षाचा नसतो ना, तर त्या आबासाहेबांना. पिंट्या दादा, अरे जाऊ देत ना. तू कशाला एवढं मनाला वाईट वाटून घेतोय? ते नाही, पण आपण तर समजूतदार आहोत ना. जाऊ दे, तो विषय आपणच सोडून देऊया. रमे, बहीण ही घराची इज्जत असते आणि घरच्या इज्जतीला जर कोणी चप्पल दाखवत असेल ना, तर त्याला उत्तर दिलंच पाहिजे. मी तुला वचन देतो रमे, याच्या पुढे असं नाही होणार. मी भाऊ म्हणून याच्या पुढे कमी नाही पडणार रमे. चला, निघा तुम्ही. उगाच माझ्यामुळे उशीर नको तुम्हाला. आम्ही येतो. तर पिंट्या दादा, तुझे डोळे. ए गप्प आहे, उशीर होतोय मला. बिरोबाच्या नावानं चांग भलं. आज युवाने तर जरा जास्तच खुश दिसतंय. का कुठली पोरगी हो बी म्हंटली का काय? हे पोरी बिरींच्या भानगडीत पडत नाही आपण. एकटा जीव सदाशिव या गोष्टीवर विश्वास आहे आपला. हा, मग इतका आनंद का चेहऱ्या? आता गावाचं भलं होत असेल तर आनंद तर होणारच ना. गावाचं भलं म्हणजे आबासाहेब वाटतं ह्या वेळेस निवडणुकीत उभे नाही राहते. तसं काही नाही. छोटे मालक आपल्या गावासाठी एक लय भारी योजना आणतात आणि आपली रामा त्या कामात त्यांना मदत करते. हो का? आता इथले बी कामात ढवळा ढवळ करणार का? तुम्ही जर तुला चांगलं बोलता येत नसेल तर वाईट तरी बोलू नको. हा, अगं छोट्या मालकांनी जी योजना आणली आहे ना, ती एकदम भारी आहे. ऐकल्यावर कळेल तुला. त्या छोट्या मालकांनी गावाच्या परिस्थितीचा, गावाच्या माणसांचा एकदम बरोबर अभ्यास केलाय बघ. आणि त्या सगळ्याचा अभ्यास करून ही योजना आणली त्यांनी. मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर करतील. हुशार आहेत बरं का ते. नेता पाहिजे तर असा. एक मिनिट. काय ग, काय झालं? नाही, पाहत होते सूर्य पश्चिमेला उगवलाय का, पण नाही, पूर्वेलाच उगवलाय रे. का तुला ताप आलाय? ए सुमे, येडवली का काय तू? मी नाही अडवलीये, तू भंडावलाय. आजपर्यंत अंकुश भाऊ आणि आबासाहेबांचं तू एवढं कौतुक करायचा, त्यांना एवढं मानायचा, त्यांना तर पार अगदी डोक्यावर घेऊन नाचायचा. मग आज असं काय झालंय का तोंड फाटेस तर तू छोट्या मालकांचं कौतुक करतोय. म्हणून म्हंटल ताप आलाय का काय. खरं सांग, तू पक्ष तर बदलणार नाहीये ना? ए सुमे, असलं दल बदलू काम नाही बरं का आपलं. एकदा झेंडा खांद्यावर घेतला की घेतला. मग छोट्या मालकांचं एवढं कौतुक का?
अगं काय आहे, आपल्या पक्षाचा झेंडा तर आहेच आहे काय नाही का विरोधक आहे म्हणून सगळ्याच कामात सब घोडे 12% असं म्हणून कसं चालेल. जाऊ दे, हे सगळं तुझ्या डोक्याच्या बाहेरच आहे. मी जरा आलो बाहेर. सुमे, हे सगळं भलतच चाललंय का तुझ्या अवतीभोवती? मला तर या सगळ्यांवर संशय यायला लागलाय. सुमे, आता तुलाच व्योमकेश बक्षी होऊन सगळं शोधून काढावं लागल. काय झालं? अहो कसला विचार करताय? चला बसा पटकन. नाही नको छोटे मालक, तुम्ही व्हा पुढं, मी बसनी येते. का? हो आता एवढ्या लांब तालुक्याला जायचंय म्हटल्यावर मी असं तुमच्यासोबत गाडीवर बसून फिरलेला बाईसाहेबांना आवडणार नाही. अहो आपण फिरायला नाही, आपण कामासाठी चाललो आहोत ना. हो तरी पण नको, तुम्ही व्हा पुढं. उगाच मागच्या वेळेस सारखं नको व्हायला. नाही नको. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही जा वाड्यावर, मी तालुक्याला जाऊन येतो. तसं बी चालेल. ठीक आहे, हळू जाल आणि लवकर या.